सा लगता है मेरा सामने, मेरी राहों में फूलों का रस। और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर सर्वप्रथम आपल्याला कॅपकट हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला इथे जस्ट न्यू प्रोजेक्टवरती टच करायचं आहे, बघू शकताय. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक बिटमार्क दिला आहे, तो बिटमार्क इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारचा बिटमार्क मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तिथनं ते तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे. तर ह्यात तुम्हाला आता बघू शकता अशा प्रकारे पूर्णपणे इथे ब्लॅक स्क्रीन झाल्यावरती तुम्हाला इथे जस्ट अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. इथे कट लावायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. अशा प्रकारे कट लावायचा व्यवस्थितपणे तुम्हाला. बीट येथे कट करून घ्यायचे आहेत. तर आपले बीट येथे कट करून झाल्यानंतर तुम्हाला जस्ट पहिल्या बीटला टच करायचं अशा प्रकारे. नंतर तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे आपला फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे. अशाच प्रकारे आपल्या सर्व बीटवरती आपला जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. बघू शकता आपले फोटो इथे ॲड झालेले आहेत. नंतर तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा इफेक्टवरती टच करायचं आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन अशा प्रकारे लोड होताना दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे स्क्रोल करून तुम्हाला इथे स्प्लिटचं ऑप्शन दिसून येणार आहे, त्याच्यावरती जायचं आहे तुम्हाला. नंतर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहेत. त्यातला तुम्हाला हा इफेक्ट इथे मिरर 3 लेअर नावाचा जो इफेक्ट असेल तो इथे अप्लाय करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे वर्टिकली ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तेवढा. नंतर तुम्ही फिल्टर तुम्हाला हवा असेल तेवढा ठेवायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय. ह्याची जी लेंथ आहे बघू शकताय ती आपल्या पहिल्या बीटपर्यंत ठेवायची आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला एकदा व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन येते ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. अशा प्रकारे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीमध्ये जाऊन सुरुवातीला तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट दिसून येणार आहे, तो इथे अप्लाय करायचा आहे तुम्हाला. ह्याची पण लेंथ तुम्हाला पहिल्या बीट एवढी वाढवून घ्यायची अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन येते नाईट क्लबच्या ऑप्शनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला पहिलाच इफेक्ट दिसून येणार आहे, बघू शकताय तुम्ही व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा, तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. ह्याची जी स्पीड असेल बघू शकता येते तुम्हाला 40% ठेवायची आहे अशा प्रकारे. नंतर ह्याची लेंथ असेल ती आपल्या बीट एवढी ठेवायची आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर आपला जो सेकंड इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे लोड होताना दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सिम्पली कॉम्बोच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे इकडं. तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला.
अप्लाय केल्यानंतर जस्ट तुम्ही बघू शकता आपला फोटो येते व्यवस्थितपणे ॲडजस्ट करण्यासाठी तुम्हाला जस्ट येते फोटो जो असेल तो आपला इथे क्रॉप करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे क्रॉप करायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला फोटो जो असेल तो इथे व्यवस्थितपणे ॲडजस्ट झालेला आहे. नंतर त्याच्या पुढच्या फोटोला टच करून तुम्हाला पुन्हा एकदा ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. नंतर तुम्हाला पुन्हा एकदा ट्रिपलेट्स 2 हा ॲनिमेशन इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपला फोटो इथे ॲडजस्ट करायसाठी तुम्हाला फोटोला असेल तो इथे अशा प्रकारे व्यवस्थितपणे अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे फोटो. नंतर तुम्हाला जो पुढचा फोटो आहे बघू शकता त्याच्यावरती जाऊन तुम्हाला एकदा पुन्हा एकदा ॲनिमेशनवरती जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला इथे अशा प्रकारे स्क्रोल करायचं आहे तुम्हाला. बघू शकता तुम्हाला हाही ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. स्ट्रेंथ अँड डिस्ट्रॉय नावाचा तो अप्लाय झाल्यानंतर जस्ट तुम्हाला याच्या पुन्हा ह्या बीटवरती यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन येते नाईट क्लबच्या कॅटेगरीवरती येऊन तुम्हाला इथे हा जो शेक नावाचा इफेक्ट आहे तो बघू शकताय तुम्ही तो अप्लाय करून घ्यायचा. ह्याची स्पीड आणि इंटेन्सिटी असेल ती येते तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ह्याचे जो एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला अशा प्रकारे बीट एवढा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर पुढचा जो फोटो असेल बघू शकताय त्याच्यावरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोवरती जायचं आहे. त्यानंतर कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता अप्लाय ॲनिमेशन असेल तो ते अप्लाय झालेला आहे. त्यानंतर पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला एकदा ॲनिमेशनवरती जाऊन इंच्या कॅटेगरीमध्ये जाऊन पुन्हा एकदा ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर तुम्ही बघू शकता इंच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. रॉक वर्टिकल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून टाकायचा तुम्हाला बघू शकताय तुम्ही. ह्याच्या पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर कॉम्बोमध्ये जाऊन तुम्हाला इथे हा जो बाउन्स वन नावाचा ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे जस्ट. त्यानंतर तुम्हाला पुढच्या बीटवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला इथे हा जो दिसतोय बघा पेंडुलम 1 हा ॲनिमेशन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर त्याच्या पुढच्या फोटोला येऊन तुम्हाला इथे पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपले इमेज जे असेल अशा प्रकारे मुवमेंट होताना दिसणार आहे तुम्हाला. तर जे आपण अशा प्रकारे पेंडुलम 1 नावाचा जो ॲनिमेशन आपण अप्लाय केलं तर त्या बीटवरती येऊन तुम्हाला एकदा बॉडी इफेक्टवरती जायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. त्यानंतर तुम्हाला ग्लोईंग लाईन्सवरती जाऊन अशा प्रकारे लोड होताना दिसणार आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला बघू शकताय तुम्ही इलेक्ट्रोलाइट नावाचा जो बॉडी इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. ह्याची जी लेंथ असेल बघू शकताय ती आपल्या बीटप्रमाणे ठेवायची. नंतर आपण दुसरा फोटोला जो पेंडुलम 2 नावाचा ॲनिमेशन आहे तो अप्लाय केला त्याच्यावरती त्या बीटवरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा बॉडी इफेक्टवरती जाऊन हा सेम इफेक्ट इथनं अशा प्रकारे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्याची पण लेंथ तुम्हाला आपल्या बीटप्रमाणे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची. बघू शकता तुम्ही हा आपला जो सेकंड लास्ट फोटो आहे त्याच्यावरती टच करून तुम्हाला इथे ॲनिमेशनवरती जाऊन कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे तुम्हाला. नंतर जस्ट तुम्हाला इथे सी आउट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा अशा प्रकारे. नंतर सेकंड लास्ट बीटवरती येऊन तुम्हाला पुन्हा एकदा बॉडी इफेक्टवरती टच करायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करून येते बघू शकता तुम्ही मेकॅनिकल जो बॉडी इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. याची लेंथ असेल ते आपल्या बीट एवढी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. नंतर जो आपला शेवटचा बीट आहे बघू शकता त्याच्यावरती येऊन तुम्हाला ॲनिमेशनवरती जायचं आहे. नंतर इंचेस कॅटेगरीमध्ये तुम्हाला येते
रॉक वर्टिकल नावाचा ॲनिमेशन येतो ते अप्लाय करून घ्यायचा आहे. तर बघू शकता आपला व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर व्हिडिओ तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला एकदा अशा प्रकारे शेअरच्या ऑप्शनवरती जाऊन येते आपला व्हिडिओ असेल तो येथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.